ची बातमी देखील कांदिवलीमधून दोन रिक्षा चालकांमध्ये जोरदार वाद झालाय। या वादातून मराठी रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। यातून अमराठी रिक्षा चालकानं एका मराठी रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेनंतर मनसेचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले। मनसे सैनिकांनी तात्काळ कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान पोलिसांनी संशयित रिक्षा चालकाला ताब्यात घेतलंय। एक तर रिक्षा व्यवसाय करा तुम्ही, तुम्हाला माझा त्रास नाही आहे। नाही करायचं असेल उज्ज्वल करून मराठी रिक्षा चालक होता, तर तो पॅसेंजर घेऊन चाललेला होता। त्याची रिक्षा अडवली काही अमराठी रिक्षावाल्यांनी आणि त्याला बंद करायला सांगितलं। रिक्षा बंद कर, तो बोला का बंद करू, मला मराठी येते, मला काय या विषयाशी घेणं देणं नाही, मला व्यवसाय करू द्या। पण त्या लोकांनी त्याचं ऐकलं नाहीये मराठी वर्त्यांनी आणि त्याला हे मारहाण केली, त्याची रिक्षाची तोडफोड केली, त्याला मारलं, त्याच्या तोंडाला लागलं पण आहे। त्याच्यानंतर हे कळल्यानंतर आम्ही तिथे आमचे सहकारी सर्व महाराष्ट्र सैनिक तिथे पोहोचले त्या ठिकाणी। त्यानंतर मीही गेलो तिकडे। गेल्यानंतर जे काही शेअरिंग रिक्षावाले रिक्षा बंद करून ठेवले होते त्यांना मी विचारलं, तुम्हाला रिक्षा चालवायची आहे, नसेल तर इथून रिक्षा काढा, हा पार्किंग प्लॉट नाही आहे। नाही सर, आम्हाला चालवायचे, आम्हाला वाटले इथे मारपीट झाली म्हणून आम्ही बंद केले। तर सर्वांनी रिक्षा चालू केली। त्याच्यानंतर आम्ही त्याला शोधत होतो, ज्या उत्तर भारतीयांनी मारहाण केलेली मराठी रिक्षा चालकाला तो भेटला। त्याला पोलिसांच्या, तो वयस्कर होता, त्यामुळे आम्हाला खंत आहे की आम्ही त्याला मनसे स्टाईल दाखवू शकलो नाहीये, परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलीस त्याच्यावरती FIR घेत आहेत। आता कुठेतरी कांदिवली दादागिरी